कमलेश, हा. मला आहे ना तुला धक्कादायक माहिती द्यायची. होय. काय आप झालं? आपल्या गावातील आहे ना सगळ्या लोकांचा लेखाजोखा आहे माझ्याकडे. सगळे काळे धंदे, त्यांचे कारनामे सगळे आहे माझ्याकडे. हा. आणि याच्यात आहेत ना आपल्या गावातले काही प्रतिष्ठित लोक सुद्धा अडकणार आहेत. अरे बाबू. आणि हे गंठीन फाईल आहे ना हा. लवकरच रिलीज होणार आहे. आणि जसं हे गंठीन फाईल रिलीज झालं, हा. गावात नुसतं धिंगाणाच होणार आहे. गंठनच फाईल. अरे बाबा, असं काही नको करू. आधीच ते एफटीन फाईल नाही तर बघितलं ना, सगळं जगभरात काय चाललंय उलट पालट होऊन गेली सई. तू असं काही करू नको. तुझी गंठन्स फाईल बैल ते बाहेर काही काढू नको भाऊ. जरा शांत बस जरा. कमलेश, माझ्यावर वरून खूप प्रेशर येतंय. मला आहे ना आता हे थांबवता येणार नाही. माझ्या आटोक्या बाहेर चाललंय आता हे ना लवकरच रिलीज होईल. आता याच्यात कोण कोण अडकतंय देवा, सांभाळले या लोकांना. अयो देवा. अरे सांभाळ नाही. देवा आम्हाला आता वाचवा. यो घंट्या काही बी करून ठेवी. आता याचं काहीतरी करावं लागन घंट्याचं. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. अरे भाऊ भाऊ, काय जरा घोळ झालाय. काय अहो एक गंठनी ना काहीतरी लय मोठं कुठं करून ठेवलेलं आहे. काय हा. तू ना ती एफटीन फाईल सारखं असतं ना प्रकरण, हा. तसे अख्खे आपल्या गावातले आहेत ना प्रतिष्ठित सर्वसामान्य लोकांचे आहेत ना, काळे धंदे आहेत ना आपले काही जे हा. गॅटमॅट बिटमॅट हे हा. सगळे प्रकरण उघडकीत करणार आहे त्यो. आयला या गांठ्याचे हा ना. आयला कमल्या हा? ते मानचालीचं प्रकरण ते तर नाही उघड करायचा. आता काय माहिती काय उघड होईन आणि काय उघड न आयला होणार. भाऊ, जर ते उघड केलं ना तर माझी बायको उशी ना मला ते दिसन त्याने मारीन. हो आयला खरंय या ना. गांठ्याचे काय हा ना. करावं राव. काही उघड करून ठेवत राहू. आईला भाऊ अवघड झालं. गांठ्या आईला सकाळी आईला या बाळू भाऊचे तर फक्त त्यांच्या संगीत सोबत आहे, शाळेसोबत एक दोन. माझे तर किती ठिकाणी अफेअर्स आहेत. अरे बाबू, हे जर कधी बाहेर आलं आणि का आलं ना साऱ्या गावासमोर, बाबू माझं तर लग्न बी नाही व्हायचं भाऊ. बाप घंटे, काय करू तुझं. काय सुजाता बाई लय निवांत बसल्यात. हा. काय उघड मग तुम्ही काय करा माहितीये का, मोबाईलला आहे ना रिचार्ज करून ठेवा. असतो रिचार्ज. नेट पॅक आहे ना डबल मारा. एवढा नाही लागत मला. का हो? गंठीन्स फाईल रिलीज होणार आहे आता. गंठन्स फाईल. गंठीन्स फाईल. गंठन्स फाईल. मग काय आहे त्याच्यात? त्याच्यात आहे ना गावातल्या अशा प्रतिष्ठित लोकांचे वेगवेगळे कारनामे आहेत, काळे धंदे आहेत. अशी बॉम्ब होणार आहे ना, नुसता असा धरणी कंप होणार आहे. बाई. रिलीज झालं ना तुम्हाला कळ बघायला भेटल. येऊ का? हो. बाई, मी तर चेअरमन सोबत पिक्चरला गेले, जेवायला गेले, फिरायला गेले, शॉपिंगला गेले. ते तर जाऊ द्या, राजमान्याची भेळ पण खाल्ली सोबत. माझ्या नवऱ्याने जर पाहिलं ना मला सोडूनच देईन बाई. चेअरमनला सांगावं लागेल. हॅलो. अहो चेअरमन, ते गंठन भाऊजी म्हणत होते काहीतरी फाईल ओपन होणार आहे आणि ते सगळे कारनामे दिसणार आहे लोकांचे, कुठं कुठं जातेत काय करतेत. काय गावात राहत नसतं आणि मी कुठे जाऊ? अहो चेअरमन, तुम्ही गाव सोडून जाता, मी कुठे जाऊ? हॅलो हॅलो. बाई काय तर आहे. हॅलो चेअरमन. अरे फोन कट केला बाई. आता मी काय करू? अरे श्याम, तुला कळलं का? काय? अरे त्या गांठीने काय कोणती गंठीन फाईल का ती काढली, म्हणजे ओपन करणार ती. आपल्या गावातले जे काळे कारनामे, लोकांची लपडी भानगडी, त्या सगळ्या ओपन करणार आहे ती. अरे बापरे. हा. आईला मला म्हणजे अख्ख्या गावातले सगळ्या लोकांचे कारनामे उघडकीस येतात. तेच ना. हा. अरे बापरे, माझं तर काय खरं नाही भाऊ. कस काय? अरे माझी रिक्षा आहे ना, हा. 4-5 बारा मी माल व्हायला आता मी मालही गाडी. अयो, ही हातभट्टी आता नेमकं वतून देऊ का काय करू? जर असं काय उघडकीस आलं ना भाऊ, मी तर कामाला लागल. मग माझा धंदा गेला आणि गाडी गेली आणि सगळंच गेलं. तू नको टेन्शन घेऊ. आपण काय करू, गावातले 4-5 जण आहेत हा. का, आपण एकत्र येऊ, हा. मीटिंग ठरवू. हा तसंच करू. ती जी कोणती कंठीन फाईल आहे ना, हा ती बाहेर यायच्या आतच गायब करू. होईन तसं. हा करू. तू चल माझ्या संग. याचं काय करू? ती राहू दे तू इथं, रिक्षा लॉक कर तू. रिक्षा जाऊ दे, पण ही मला वाटतं जाऊ दे मग. करू राहिले काय करा काय नाही. येऊ राहिले या ना मग आपल्या वाड्याच्या इथं. हा पायऱ्यांवर दगडी. हा ये. होय कमल्या, हा. काय असं रे ते फाईल मध्ये?
काय असं म्हणजे अहो काय काय कुठं नाही केलेले आहेत ना, काय बाहेर काढतो काय माहिती, सांगता येत नाही. मी तर गावामध्ये लय धिंगाणा घालून ठेवलेला आहे. काही काही चोऱ्या बिऱ्या केलेल्या आहेत आम्ही प्रेमीने, काही पण बाहेर येऊ शकतं. बाई मला त्याला टेन्शन आलं, माझा हा नवरा ना. सोडूनच देईन मला माहिती का, काय माहिती गंठन. अरे दिसला का तो कुठं? नाही ना दिसला, मी त्यालाच बघत होतो. नेमकं करायचं काय राहायचं. आता लयच अवघड झालंय हो. अरे गावात तोंड दाखल जागा नाही राहायची माहितीये का? आता तिथं लांबच राहिलं जावं लागेल खडी फाडायला तिकडं. नाही तर काय मग अरे. दिवसा ढवळ्या उशी सोडून जाईन मला जर मानशालीचं काही कळलं तर. माझी मी काय थोडे कांडे तर काय राव. मग काय करता काही नाही याच्यावर मला ते सांगा. काय करायचं त्याला आता. त्याला एक काम करू, आपण काहीतरी खायला प्यायला खाऊ ना, आणि तो विषय मिटून टाकू. खाय प्यायला? मग त्याला कसं नाही अरे खाऊन पिऊन झाला जिरलं का ते परत फाईल ओपन करीन. एवढं आहे भो. मी काय म्हणतो हा? त्याला जर पैसे विषय दिले तर परत पैसे? तेच होईल, पैसे संपले का परत फाईल ओपन आला परत. असं काहीतरी करावं लागन. काय का हम्म. कार्यक्रमच करू त्याचा. काय? काय मारूनच टाकू. मारू? अरे पण मग मारायचं कसं? कसं? एक काम करायचं का काय? ते रघुअण्णाचं तिकडे ते शेतळ आहे का मोठं हा. ते त्या शेतात ढकलू. अरे येडे, त्याला पाण्यात टाकलं तिथं पोहत पोहत वरती, आणि त्याला पोहता येतं. शेताळ्यात ना द्वाऱ्या टाकलेल्या आहेत आणि ड्रम लावलेले आहेत. त्या ड्रम वर बसून वर येईन त्यो. मग काय करायचं नेमकं? याला रेल्वे खाली ढकलून. आणि इथं आपल्या गावात रेल्वे आहे का? काही रेल्वे आणावं लागेल त्यासाठी. ऍसिड बिसिड. नको चुकून आपल्या अंगावर पडलं मग. त्यो राहायच्या बाजूला ना आपणच हा, जळायचो. बाई. अरे मग काय करायचं तर काय करायचं नेमकं? हाय ना. एक काम करा, काय? औषध द्या त्याला जेवणात. पण मागच्या वेळेस त्याने घेतलं होतं ना, 2 ढेकर मारले क्लिअर झाला होता. मग काय औषध देऊन तरी काय फायदा आहे? करायचं काय? त्याला काहीच असर नाही होत बाबा, कसलं बी द्या. पहिलं काहीतरी करावं अवघड लागतं. केलं राव या घंट्यानी. नको नको केलंय मला गाव. म्हणत होता मोबाईल रिचार्ज करा, हा. डाटा आहे ना जास्त घ्या, आणि तुम्हाला लवकरच बघायला भेटेल, म्हणजे त्याच्याजवळ आहे फोन. अयो. एक काम करू ना मग हा. तिची तिची फाईल आहे ना हा. ती फाईलच गायब करू. मग फाईल गायब कर, आपला मोबाईल पहिले बघावा लागेल विषयी. आता त्याच्याकडे कुठं मोबाईल आहे? मोबाईल काय तो कोणाचा बी घेतो, सरपंचाचा घेईन, कोणाचा घेईन, पण कोणाच्या तरी फोन मध्ये नक्कीच आहे. आपल्याला ते सापडावं लागेल. एक काम करू मग तो शोध लावू फाईल. चला तुम्ही. इथं झोपलं, इथं झोपलं. मोबाईल घेऊन या. जा. हळूहळू जा. मागं येऊ नको त्याला. गंड्याचं खिस्सा फाटका आहे. मग त्याला काय होतं, मोबाईल घेऊन यायचा ना. अगं बाई, त्याचं पॅनचं खिस्सा नुसतं फाटका नाही, तिने अंडर पेन बिन घातली आत. बया असं जाय भाऊ, तू जा, तू जा. तुम्ही थांबा. काय झालं? झोपलेला काय? असं मारलं तीन डोळ्यात. झोपेत. नाही रे, बाई. हात हल्ला त्याचा तुला लागलं जोरात. आईला मला जमणार भाऊ, एक काम करा आपण आहे ना सरपंचाकडे जाऊ. चालेल. त्याच्या कानावर घालू. चला चला. बरं झालं. सरपंच. काय काय झालं? काही जमून आज काय वर्गणी बिरगणी काय वर्गणी काय वर्गणी? मला अख्ख्या आयुष्याची वाट लागणार आहे आमच्या. काय झालंय काय? काय त्या गंठनी काय कुठं ना करून ठेवलं, कसली ती गंठन्स फाईल ओपन करणार आहे म्हणे. कोणती फाईल? गंठन गंठीन. गंठीन्स फाईल. हा. हो. म्हणजे ती एप्स्टीन फाईल सारखी आहे काय? हा. अख्ख्या सगळ्या गावाचे सगळे कारनामे त्याच्याकडे आहेत म्हणे. हा, आणि बोले मी आता ओपन करणार आहे. अरे नाही 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 ते आपला गंमत करत असेल येड्यात काढायचं असेल तुम्हाला. नाही हो, नाही गप्प आम्हाला बिप्प तर काय नाही म्हणलाय. मी आता हे सगळे करून ठेवा फोन. हा. अरे बाप म्हणजे व्हॉट्सअपला टाकणार आहे काय? काय माहिती कुठं काय व्हायरल कसं करतोय करतो काय तो? करतोय. बरं बरं तुम्ही एक काम करा, आपल्या ग्रामपंचायतच्या बाकडे बशी जाऊन बस, आम्ही घंटेला घेऊन आलो तिथं. तसं करतो. हा हा दूध का दूध आणि पाणी का पाणी करू. जा चालेल तुम्ही, जा. चालेल. बरं झालं. हो, म्हणजे सरपंच कुणच मिटणार होते हे काम. आले 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 आले. गंठन बस. तर तुला इथं घेऊन येण्याचं कारण असं आहे काय, हे सगळे जे ग्रामस्थ आहेत हे सध्या भीतीचे आणि चिंतेच्या सावटाखाली आहेत.
तर तुझ्याकडे काय कुठली फाईल आहे काय आहे तू त्यांना सारख्या धमक्या देतो फाईल ओपन करील फाईल रिलीज करील तर बा तू कर माझ्यासमोर काय तुला रिलीज करायचं आणि ओपन करायची. सरपंच यांच्या समोर फाईल ओपन केली ना लय चव जाईन हो यांची. यांना गावात तोंड दाखवायला जागा नाही राहणार. नाही आता जाऊ दे आता त्यांची मनाची तयारी झालेली आहे काय व्हायचं ते एकदा होऊनच जाऊ दे. तू करत ओपन काय आहे ती खरंच फाईल आहे त्याच्याकडे तर. भाऊ भाऊ 440 रुपये उधारी. त्याच्यानंतर परत राजमान्य उडुपीला फिरकले बी नाही. कमलेश जाधव 1100 रुपये उधारी. वाढदिवसाला मित्र घेऊन आला 7-8 त्यांना मिसळ खाऊ घातली वॉशरूमला जातो म्हणलं ती गेला ते अजून येईनात. सुजाताबाई 230 रुपये उधारी. जे त्यांना पळून चालले काय असं म्हणल्या परत दिलीच नाही. राजमान्य उडपीला फसवणाऱ्या अनेक मान्यवर आणि नामवंत लोकांची लिस्ट माझ्याकडे आहे. म्हणजे ही उधारीची यादी असलेली फाईल ओपन करणार होता काय तू? हा मग म्हणजे आम्ही केलेल्या भानगडींची तुझ्याकडे काहीच पुरावे नाहीत. मी कुठं तसं म्हणलंय. म्हणजे आता माझा घटस्फोट होणार नाही ना? तुमचा घटस्फोट होईन असं मी काय केलंय. याच्यात आईला याचे अरे आम्हाला जुलावर बसून परत म्हणतो बे काय केलंय धरा रे याला. अरे हळूच आहे. धर याला. धर त्याला कामले धर. इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको या चट्टा वर डोळा.